महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये येत असताना आज 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. विमान लँडिंग होतानाच अपघात झाला आणि विमानाने पेट घेतला. या अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी देवळाली प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वडील अनंतराव गोविंदराव पवार आणि आई आशाताई पवार होत्या. ते महाराष्ट्रातील एक गावकरी व सार्वजनिक जीवनाशी जोडलेले कुटुंबात वाढले. अजित पवार यांची राजकीय सफर उपसहकार चळवळीपासून सुरू झाली. त्यांनी प्रथम साखर कारखान्याच्या सहकारी मंडळींच्या संचालक तत्वासाठी निवडून आले. हे 1982 साली झालं आणि यावरूनच त्यांचा राजकीय आधार पक्का झाला. त्यानंतर 1991 साली त्यांनी महाराष्ट्राच्या बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून पहिला राजकीय टप्पा गाठला आणि त्यानंतर सलग अनेक वेळा ते मतदारसंघातून निर्वाचित झाले. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून 16 वर्ष त्यांनी कार्य केलं, ज्यामुळे त्यांना राजकीय प्रभाव वाढवता आला. 1991 साली त्यांनी प्रथम बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडणूक लढवली गेली. मात्र त्यांनी ही जागा पुढे आपल्या कुटुंबासाठी वरिष्ठ नेत्यांसाठी रिकामी केली. 1991 पासून त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग अनेक वेळा आमदार म्हणून काम केलं. अजित पवार यांनी विविध वेळा महाराष्ट्र सरकारमध्ये महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. कृषी व ऊर्जेची जबाबदारी, अर्थ नियोजन विभाग, जलसंपदा सिंचन खातं, राज्याचे वित्त व्यवस्थापन, सामान्य प्रशासन आणि विकास धोरणे या खात्यांची जबाबदारी अजित पवार यांनी सांभाळली. त्याचबरोबर अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अनेक वेळेस राहिले आहेत. आता देखील ते उपमुख्यमंत्री होते. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे धोरण, सहकारी आंदोलन आणि ग्रामीण विकासावर भर दिला जात असे. अजितदादा यांना बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात आपला हक्काचा माणूस अजितदादा, दादा अशी हाक दिली जायची. प्रत्येकाला अजितदादा हे आपलेसे वाटत होते. अजितदादा म्हणजे आपल्या कुटुंबातलाच भाग असे सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला वाटायचं. अजित पवार हे कायम प्रशासनावर आपली चांगली पकड ठेवायचे. राग आला तर बोलायचे. अजित पवार हे रोखठोक बोलणारं व्यक्ती होतं म्हणून ओळखले जात होते. 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि आता 2024 असे सलग त्यांनी बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी मंत्रिमंडळात कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम केले. पाणीपुरवठा नियोजन राज्यमंत्री, पाटबंधारे, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता पाटबंधारे मंत्री, तर राज्याचे अर्थमंत्री त्यांची कारकिर्दी उल्लेखनीय राहिली आहे. अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचं रेकॉर्ड केलं. ते 7 वेळा उपमुख्यमंत्री झाल्याचा दावा त्यांनी करण्यात आला आहे. ते स्वतः आपण उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड केल्याचं मिश्किलपणे म्हणायचे. त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अपुरंच राहिलं. कोणालाही कल्पना नव्हती की अजितदादा या आपल्यात नसतील. आजच्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह विमानात 5 जण होते. विमानात अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक देखील होते. 2 कॅप्टन, 1 क्रू मेंबर आणि एका सहकाऱ्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे. सकाळी 8:46 हा अपघात झाला. अजित पवारांच्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा स्फोट किती मोठा होता ते दिसून येतं. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडीमुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. एअरपोर्टपासून पुढे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले. जिथे हे विमान कोसळले तिथे खोलगट भाग आहे. आजूबाजूला झाडे, झुडपं, ऊस, शेती आहे.
शेजारी काही घरांची वस्ती आहे. या विमानाचा जळून कोळसा झाला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विमानातील कागदपत्र सही सलामत राहिली. कदाचित विमान जमिनीवर कोसळल्यानंतर विमानाचे 2 तुकडे झाले असावे आणि कागदपत्र बाहेर फेकली गेली असावी. विमानात कोण-कोण होतं? तर अजित पवार, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कुमार, कॅप्टन शोभाबी पाठक हे सर्व या विमानामध्ये होते. बारामती एअरस्ट्रिपच्या अगदी जवळ होते. सकाळी 8:46 विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे पायलटचं नियंत्रण सुटलं. बारामतीतील कोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं. अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजितदादांची नेहमीची सवय होती सकाळी लवकर उठायचं आणि कामाला सुरुवात करायची. त्याच पद्धतीनं आज देखील अजित पवार हे आपल्या कामासाठी बारामतीमध्ये येत होते. त्यांच्या आज झटपट काम करण्याच्या शैलीमुळे त्यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासारखा नेता पुन्हा होणार नाही. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.